उरलेली खिचडी आणि भाज्या आपण याच्यामध्ये घातलेल्या आहे. एकदम खुसखुशीत असे आपले थालीपीठ तयार झालेले आहे. तर खिचडी पण उरते, नुसती खिचडीचे सुद्धा करू शकतो आपण. तर पोटभरीचा असा आपला नाश्ता तयार होतो. दह्यासोबत किंवा एखादी ओली चटणी खोबऱ्याची असं किंवा लोणच्यासोबत खाऊ शकतो. खूपच भारी लागतो. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. आज आपल्याला उरलेल्या खिचडीपासून मस्त असा नाश्ता बघायचा आहे. एक वाटी इथे उरलेली खिचडी घेतलेली आहे मी. आणि इथे मी उरलेल्या भाज्यासुद्धा घेतलेल्या आहे. बघा, ही वांग्याची भाजी आहे, सुकी भाजी, आणि ही मुगाची भाजी आहे. अख्खे मूग आहेत, काळे मूग, आणि त्याच्यामध्ये बटाटा पण मिक्स आहे. तिखटासाठी बघा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तिखट मिरची 4 मिरच्या घेतलेल्या आहे. 9-10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. वाटण तयार करून घेतलं. आता ह्या वाटण्यामध्येच मी या भाज्या पण टाकून घेणार आहे आणि परत एकदा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे व्यवस्थित असं मी वाटण तयार करून घेतलं भाज्यांचं. तुमच्याकडे भाज्या असल्या तर टाका, नसल्या तरी चालणार आहे. तर आता एका कटोऱ्यामध्ये मी ही खिचडी काढून घेते आणि तिला हाताने व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे आपल्याला. खिचडी मऊ आहे. मऊ जर नसली ना तर थोडंसं तिला पाण्याचा शिंतडा मारा आणि असं व्यवस्थित एकजीव करून घ्या. तर मी खिचडी हाताने चुरून घेतली. तुमची खिचडी जर जास्त कडक असेल, जर पाणी टाकूनसुद्धा हाताने जर होत नसेल ना तर मिक्सरमधून थोडीशी फिरवू शकता. याच्यामध्येच मी आता ह्या भाज्या आणि मिरची, आलं, लसूण जे आपण बारीक करून घेतलेलं आहे ना ते टाकून घेणार आहे. तर ह्या मिश्रणामध्ये आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा. एकदम बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा, तो टाकून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर भाज्या नसल्या ना, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे चालू शकतं, नाही घातल्या तरी चालेल. पण कच्चा बटाटा मात्र एक किसून घाला, तो घातल्याने पण छानच लागतो हा नाश्ता. आता याच्यामध्ये 1 वाटी मी गव्हाचं पीठ घालणार आहे. पाव वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते पण घालून घ्यायचं आहे. आणि पाव वाटी मी इथे बेसन हे घेतलं आहे, ज्वारीचं पीठ, ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. थोडीशी धना पावडर घेतली आहे अर्धा चमच, मिरची पावडर घेतली आहे अर्धा चमच, छोटा 1 चमच हळद घेतली आहे, आणि इथे गरम मसाला आहे. तर ते पण टाकून घेतलं आणि आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच मिक्स करून घ्यायचं. मिक्स करण्याच्या आधी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आपण पिठं घेतले त्या अंदाजानेच मीठ घ्यायचं आहे. भाज्यांमध्ये मीठ आहे, खिचडीमध्ये पण मीठ आहे, फक्त पिठापुरतं घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. असं मी पीठ तयार करून घेतलं. तरीसुद्धा अजून थोडंसं पाणी घालते, थोडं अजून मऊ करून घ्यायचं आहे पीठ. बघा, अशा पद्धतीने पीठ मी तयार करून घेतलेलं आहे. म्हणजे आपले थालीपीठ छान असे थापता येतील आपल्याला. थालीपीठ थापण्यासाठी मी इथे एक ताट घेतलं, उलटं करून घ्यायचं आहे ताट, किंवा तुम्ही पोळपाटसुद्धा घेऊ शकता ताटाऐवजी. आणि एक रुमाल घेतलेला आहे मी कॉटनचा, त्याला ओलं करून घेतलं. वरून थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. पिठाचा एक गोळा घेऊ आपण. तुम्हाला थालीपीठ किती छोटं मोठं करायचं आहे त्याप्रमाणे गोळा काढून घ्यायचा. मी मीडियम साईजचे करणार आहे. थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि व्यवस्थित असं थालीपीठ थापून घ्यायचं. जाड बारीक तुम्हाला आवडत असेल ना त्या पद्धतीने. कोणाला जाड आवडतं थोडंसं, कोणाला बारीक आवडतं, तर तसं थालीपीठ थापून घ्यायचं. तर मी इथे मीडियम साईजचंच थालीपीठ थापून घेणार आहे.
थालीपीठ थापत असताना मी इकडे तवा तापायला ठेवला होता. तेल टाकून घेऊ. थोडंसं असं पसरवून टाकून घ्यायचं आहे तेल. मी असंच पसरवून घेतलं. तर तुम्ही कांद्याला असं म्हणजे अर्धवट कापून आणि त्याच्याने सुद्धा असं लावून घेऊ शकता. थालीपीठाला आपल्याला तर इथे मध्यभागी ना छिद्र करून घ्यायचं आहे. थापल्यानंतर बघा असं थोडंसं हात ओला करायचा आहे बोट आणि असे छिद्रे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला शिजवताना त्याच्यामध्ये तेल सोडता येतं. हा रुमाल असा अलगद उचलून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा तव्यावर थालीपीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि थालीपीठ शिजवताना गॅस मिडियम ठेवायचा आहे, म्हणजे छान असं कुरकुरीत होतं. थोडंसं तेल टाकून घेते मी या छिद्र्यांमध्ये. साईडने सुद्धा थोडंसं टाकू. आता अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे वरची बाजूसुद्धा छान अशी वाफली जाते. अर्धा मिनिट झालेलं आहे आपल्याला झाकण ठेवून. वरची बाजूसुद्धा छान अशी शिजली गेलेली आहे. आता आपण उलटवून घ्यायचं आहे थालीपीठ. हे बघा, खालची बाजूसुद्धा आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. आता तर व्यवस्थित असं दोघं बाजूने मी शिजवून घेतलं. एकदम असं छान असं कुरकुरीत मीडियम गॅसवर शिजवलं. आता काढून घेऊ. जाळीवर काढून घेतलं, म्हणजे त्याच्यामध्ये जी वाफ असते ना ती पण व्यवस्थित निघून जाते आणि मग ते जसंच्या तसं राहतं. तर दुसरंसुद्धा एक थापून घेऊ आपण. थोडंसं कपड्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं लावून घ्यायचं. एक गोळा घेऊ आणि थोडंसं ओला हात करून व्यवस्थित असं थापून घेऊ थालीपीठ. तर असं व्यवस्थित किनारीने असं थापायचं, म्हणजे व्यवस्थित छान असा आकार पण येतो गोल. आणि नंतर मग मध्ये जाड असलं ना ते साईडला काढायचं. तर हे सुद्धा थालीपीठ व्यवस्थित असं थापून घेतलं. छिद्र पाडून घेऊ. तव्याला परत थोडंसं तेल लावून घेऊ. आता आपण हे थालीपीठ व्यवस्थित असं कापड पकडून तव्यावर टाकून देऊ. छिद्र्यांमध्ये थोडं थोडं तेल सोडू. थोडंसं झाकण ठेवू. अर्ध्या मिनिटानंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे. तर हे सुद्धा थालीपीठ आपलं छान असं शेकलं गेलेलं आहे. दोघं बाजू छान अशा झालेल्या आहे. तर बघा, एक वाटी खिचडीपासून मस्त असा आपला पोटभरीचा नाश्ता तयार झालेला आहे. तर एक वाटी खिचडी आपण कोणाकोणाला देऊ ना, तर असं जर केलं तर सर्वांना पण नाश्ता होतो आणि पोटभरीचा सुद्धा होतो. काढून घ्यायचं आहे आता. बघा किती छान असे मस्त खुसखुशीत आपले थालीपीठ तयार झालेले आहे. तर सर्व मी आता ह्या पद्धतीने थालीपीठ करून घेते. मी इथे 3-4 मस्त असे थालीपीठ करून घेतलेले. एकदम छान असे झालेले, मस्त बारीक आणि असे मस्त खुसखुशीत लागत आहे खायला आणि चव तर इतकी भारी लागते ना त्यांची. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.